नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन मालिकेच्या आजच्या 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये कमालीचा ड्रामा आणि एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळालेला आहे. एका बाजूला प्राजक्ताची माहेरची शेवटची रात्र आणि मामासोबत भावूक प्रसंग रंगला, तर दुसऱ्या बाजूला सुलक्षणाच्या सांगण्यावरून अंबिकाने दिलेले औषध खाताच आलोक चक्कर येऊन जागेवर बेशुद्ध होऊन कोसळला आहे. आता लग्नाच्या मुहूर्तावरती आलोक कसा पोहोचणार, नक्की काय काय घडले आजच्या एपिसोडमध्ये, चला पाहूया सीन टू सीन रिव्ह्यू. एपिसोडच्या सुरुवातीला प्राजक्ता आणि भाग्या एकमेकींच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधन साजरं करत असतात. तेवढ्यात कौस्तुभ तेथे येतो आणि कौतुकाने त्यांना म्हणतो, वा रे वा, तुमचं रक्षाबंधन उरकून सुद्धा गेलं. भाऊ तर मी आहे, मग तुम्ही एकमेकींनाच राखी बांधली. यावर दोघी हसतात आणि सांगतात, तुझ्यासाठी आम्ही भेटवस्तूची वाट पाहतो. कौस्तुभ नाराज होण्याचं नाटक करतो, पण शेवटी दोघी बहिणी कौस्तुभला पाट्यावर बसून प्रेमाने राखी बांधतात आणि औक्षण करतात. तेवढ्यात वैद्यबुवा, आजी आणि चारू तेथे येतात. चारू म्हणते की तिने सगळ्यांसाठी गोड पेढे आणले आहेत. आजी म्हणते, आज प्राजक्ताला जास्त पेढा भरव, कारण या घरात तिची शेवटचा दिवस आहे. एरवी प्राजक्ताचा नंबर नेहमी शेवटी असायचा, पण आज चारू सगळ्यात आधी प्राजक्तालाच पेढा भरवते. हे पाहून प्राजक्ता खूप इमोशनल होते. तिच्या मनात विचार येतो, आज या घरात माझी शेवटची रात्र, उद्या मी हे घर सोडून सासरी जाणार. अनाथ असताना या घराने मला एवढं प्रेम दिले, पण सूर्यवंशीकडेही मला असं प्रेम मिळेल का? दुसऱ्या बाजूला आलोक आणि त्याचा भाऊ आरव, जो अमेरिकेत आहे, व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारत असतात. आरवने पाठवलेली राखी आलोक स्वतःच्याच हातावर बांधतो. आरव त्याला घरातील वातावरणाबद्दल विचारतो. त्यावर आलोक सांगतो, छोट्या आईच्या मुलाचं मी एक प्रोजेक्ट बनवून दिले, आता ते खुश आहेत. गप्पा मारताना आरव पुन्हा भाग्यश्रीचा विषय काढतो. तेव्हा आलोक हसून म्हणतो, तुझ्या डोक्यातून ती भाग्यश्री जात नाहीये आणि माझ्या आयुष्यातून ती भित्री भागोबाई प्राजक्ता जात नाहीये. आज ती माझ्या खिडकीतून आत आली आणि सगळा रंग तिच्या तोंडावर सांडला. इकडे प्राजक्ता सासरी जाण्यासाठी तिची बॅग भरते. तेवढ्यात वैद्यबुवा एक जुनी पेटी घेऊन प्राजक्ताच्या खोलीत येतात. मामा ती पेटी उघडतात आणि प्राजक्ताच्या बालपणीच्या आठवणी दाखवू लागतात. पहिलीचा निकाल. मामा सांगतात की जेव्हा ती पहिल्यांदा वर्गात पहिली आली तेव्हा पालक म्हणून त्यांनी सही केली होती. केसांची रिबीन. लहानपणी प्राजक्ता रात्री हाताला रिबीन बांधून झोपायची, जेणेकरून ती हरवणार नाही. ग्रीटिंग कार्ड. प्राजक्ताने बोबड्या बोलात मामांसाठी बनवलेलं कार्ड. लहानपणीची बाहुली, पिल्लू. आई बाबा गेल्यावर प्राजक्ता ज्या बाहुलीला कवटाळून झोपायची, ती बाहुली मामा दाखवतात. मामा डोळ्यात पाणी आणून विचारतात, प्राजू, बाकी सगळं घेऊन जा, पण ही बाहुली माझ्याजवळ ठेवू का? म्हणजे माझी प्राजूच माझ्याजवळ आहे असं वाटेल. हे ऐकून प्राजक्ता आणि भाग्या मामांना मिठी मारून ढसाढसा रडतात. दुसऱ्या बाजूला सुलक्षणाच्या घरी डॉक्टर येतात. डॉक्टर सुलक्षणाला विशेष एन्झायटीच्या गोळ्या देतात आणि सांगतात, हे औषध दिल्यावर आलोक 14-15 तास शांत आणि सुन्न राहील. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता. सुलक्षणा ही औषध देण्याची जबाबदारी अंबिकावर सोपवते, कारण आलोकचा अंबिकावर सर्वात जास्त विश्वास असतो. रात्री भाग्य आणि प्राजक्ता झोपताना खूप भावूक होतात. भाग्य प्राजक्ताला म्हणते, उद्या परवापासून तू माझ्या बाजूला झोपलेली नशील, हे विचार करूनही मला त्रास होतोय. भाग्या प्राजक्ताकडून वचन घेते की सासरच्या घरात जर तुला कसलाही त्रास झाला तर सगळ्यात आधी तू मला फोन करून सांगशील. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची घाई सुरू होते. आलोक नेहमीप्रमाणे उठून नाश्ता करतो. अंबिका घाबरत घाबरत डॉक्टरांनी दिलेले ते औषध आलोकला खायला देते. आलोक औषध गिळतो, पाणी पितो आणि एकाच मिनिटात त्याला चक्कर येते. आलोक थेट बेडवरती बेशुद्ध होऊन कोसळतो. अंबिका प्रचंड घाबरते आणि येथेच आजचा एपिसोड संपतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये सुलक्षणा सूर्यवंशी कुटुंबासोबत लग्नाच्या हॉलवर पोहोचेल, पण आलोक बेशुद्ध असल्याने तेथे नसेल. नवरदेव कुठे आहे असे विचारल्यावर सुलक्षणा काहीतरी खोटं कारण देईल. सुलक्षणा आलोकला तशा अवस्थेत आणून प्राजक्ताशी लग्न लावून देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तर मित्रांनो, आलोक वेळेवर शुद्धीवर येईल का, की सुलक्षणा या अवस्थेतच लग्न पार पाडणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.